येस. तर ही जी चौथी शक्ती आहे, पॉवर आहे, पॉवर ऑफ प्रॉमिस. तर आपण त्याच्या बाबतीत कसे आहोत? बऱ्याचदा आपण म्हणतो, की मी हे करेन किंवा मी हे करणार नाही. कधी आपण कल्याण मित्रांना प्रॉमिस करतो, कधी आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण प्रॉमिस करतो. कधी-कधी बुद्धाच्या समोर आपण प्रॉमिस करत असतो, की मी ही गोष्ट करेल किंवा ही करणार नाही. आणि त्याच्यानंतर मग ते प्रॉमिस आपण विसरून जाऊन ते तोडतो. कधी-कधी आपल्या लक्षात पण येत नाही, की तोडलंय म्हणून. एवढं कॅज्युअल असतो. पण प्रॉमिस करण्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. हीच बाब जणू काही आचार्य शांतीदेवांना इथे सांगायची आहे. तर त्या गोष्टीबद्दल सुद्धा तुमच्या गटामध्ये तुम्ही विचार करू शकता. त्याचबरोबर आपण काल विचार केला होता, की अपराध भाव असणं आणि पश्चात्तापाचा भाव असणं याच्यामध्ये अंतर आहे. गिल्ट असणं आणि रिमोर्स असणं, रिग्रेट असणं याच्यामध्ये अंतर आहे. खंत वाटणं आणि अपराधी वाटणं, गिल्ट वाटणं याच्यामध्ये अंतर आहे. आणि ते काय अंतर आहे ते सुद्धा काल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ज्या पद्धतीने ते स्वतःला पशु म्हणतात एक प्रकारे, की मी अशा प्रकारचा अज्ञानी आहे, ज्याला पाप आणि पुण्य याच्यामधला भेद कळत नाहीये. कुशल आणि अकुशल मला कळत नाही आणि त्याच्यामुळे माझ्या ह्या गोष्टीमुळे, ह्या पशुतुल्य व्यवहारामुळे माझ्या हातून पाप घडलेले आहेत आणि मी पाप करून घेतलेले आहेत. आणि काल आपण हे पण विचार केला होता, की शक्यतो आपण पापदेशना करतो, ती आपण काय चूक केली त्याची करतो. पण आपण कुणाला चूक करायला भाग पाडलेली असेल, चुकीचं वागायला भाग पाडलेलं असेल, चुकीचं करायला भाग पाडलेला असेल, तर त्याच्याविषयी तेवढं आपण जागृत असत नाही. तेवढा विचार करत नाही. कळत-नकळत अनेक गोष्टी आपण इतरांकडून करून घेतलेल्या असतात, ज्या कुशल असतीलच याची गॅरंटी नाहीये, नाही का? तर त्या संदर्भात पण आचार्य शांतीदेव म्हणतात, की केवळ मीच नाही, तर मी ज्यांच्याकडून करून घेतलेले आहेत, त्या पापांची सुद्धा मी देसना करतो. आणि काल आपण ही पण पाहण्याचा प्रयत्न केला होता, की त्यांची ही जी पापदेसना आहे, त्यांची पापं भयंकर आहेत म्हणून ते करतायत असं नाहीये. नाही का? कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की एवढं मोठं कुठं पाप केलेलं आहे मी? एवढं मोठं पाप केलेलं नाही मी, मग माझ्याकडे देसना करण्यासारखं काही नाहीये. तर हं. आचार्य शांतीदेवांचं मात्र तसं नाहीये. त्यांच्याकडं जेव्हा ते पापदेसना करतायत, तेव्हा भयंकर पाप आहेत अशा अर्थाने त्यांचा विचार असत नाही. तर ते पापांबद्दल, अकुशलाबद्दल अधिक संवेदनशील आहेत. छोट्यात-छोट्या अकुशलाबद्दल, छोट्यात-छोट्या पापाबद्दल ते यासाठी संवेदनशील आहेत, कारण त्यांना माहिती आहे, की हे छोटंसं अकुशल सुद्धा त्यांच्या आणि बुद्धत्वाच्या मध्ये येऊ शकतं. त्यांच्या आणि उच्चतमाच्या मध्ये येऊ शकतं. ते जिथे आहेत आणि जिथं त्यांना जायचं आहे, त्याच्यामध्ये ती गोष्ट येऊ शकते आणि म्हणूनच छोट्या-छोट्या गोष्टींना सुद्धा मी आता दुर्लक्ष करू शकत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींची सुद्धा मला काळजी घेणं गरजेचं आहे. जसं इथे विलास कांबळे बसलेले आहेत म्हणून मला जस्ट उदाहरण आठवलं नाही का. समजा त्यांना त्यांच्या साहेबांना घेऊन लाँग दौऱ्यावर जायचंय. तर कॅज्युअल गाडी चेक करून जमणार नाही त्यांना. हं. दररोज जशी जवळच्या अंतरामध्ये केली काय, न केली काय चेक, तर तेवढा फरक नाही पडत. पण लांबच्या ह्याच्यावर जायचं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे नाही का. तर मग काय लोकं गाडी सर्व्हिसिंगला पाठवतात, जेणेकरून छोट्यात छोटी अडचण सुद्धा त्या गाडीतली दूर केली जाईल. कारण लांबचा प्रवास करायचा आहे, लांबचा पल्ला गाठायचा आहे नाही का. समजा गाडी लवकर गाठायचं गरम आहे. होत असेल, हां, तर असा विचार केला जात नाही, की जाऊ द्या होती गरम तर नो प्रॉब्लेम. पण लांबच्या पल्ल्यात जर ती गरम झाली, तर बंद पडू शकते, आग पकडू शकते, ह्या सगळी भीती असते. म्हणून ती छोटी-छोटी गोष्ट सुद्धा आपल्याकडून राहू नये याची काळजी ते लोकं घेतात नाही का. तर मला असं वाटतं, की अगदी तसंच आहे. हा पल्ला एवढा मोठा आहे, आचार्य शांतीदेवांना माहिती आहे. हे अंतर धरून त्यांना काढायचंय आणि ह्या अंतरामध्ये अडचण ठरेल, ते अंतर कापण्यासाठी जी गोष्ट थांबू आहे, त्या प्रत्येक गोष्टीला मला दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि म्हणून मला छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. विशेषतः जे एक्सपर्ट ड्रायव्हर असतात, ते गाडीत बसले आणि गाडी सुरू केली रे केली, चालवायला सुरुवात केली रे केली, की त्यांच्या लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. हं. छोटा जरी आवाज त्यांना आला वेगळ्या प्रकारचा, तरी देखील ते गाडी बाजूला घेऊन बघण्याचा प्रयत्न करतात, की काहीतरी झालंय का? जे कुशल ड्रायव्हर नाहीत त्यांच्या लक्षात येत नाही ते. म्हणजे खरंच कुशल ड्रायव्हर आहेत. त्यांना छोट्यात छोटा आवाज पकडता येतो. अगदी तशीच गोष्ट आहे, की जो ह्या बोधिसत्वाच्या मार्गावर कुशलपणे चालू इच्छितो, तो आपल्या अकुशलाचा छोट्यात छोटा आवाज सुद्धा पकडू शकतो. त्याने पकडला पाहिजे आणि ह्याच भावनेतून खऱ्या अर्थाने आचार्य शांतीदेवांची पापदेसना जी आहे ती येत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी अगदी म्हणूनच ते खूप संवेदनशील आहेत. आणि त्यांची ही संवेदनशीलता जी आहे ती बौद्ध जो सिद्धांत आहे विशेषतः री आणि अपत्रप्य याच्या माध्यमातून अधिक गंभीर, अधिक सखोल बनत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट किंवा आत्मलज्जा म्हणतो आणि लोकलज्जा म्हणतो किंवा इतर जे शहाणे लोक आहेत, त्यांच्याद्वारे ज्या गोष्टींना वाईट ठरवलेलं आहे, ती गोष्ट मी करणार नाही. हा जो भाव आहे,
तो भाव मग आपल्याला अपतृप्यमध्ये पाहायला मिळतो. आणि या पद्धतीने मग त्यांची पापदेशना ही समृद्ध अशी पापदेशना आहे, जी बोधिचित्ताच्या चैतन्यातून येते. हे सुद्धा आपण काल पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः दुसऱ्या अंगामध्ये आपण त्रिरत्नांच्या प्रती, आई-वडिलांच्या प्रती आणि विशेषतः गुरुजनांच्या प्रती आपल्या हातून जाणून-बुजून किंवा अज्ञानानं जे काही आपण अकुशल केलेलं आहे, त्याची सुद्धा आपण पापदेशना केली पाहिजे. आणि काल मग त्रिरत्नांच्या प्रती कशा स्वरूपात आपण अकुशल घडू शकतं आपल्या हातून, याचा सुद्धा विचार केलेला होता. विशेषतः आई-वडिलांच्या बाबतीत मला असं वाटतं, की खरंच आपण खूप काळजी घेतली पाहिजे, खूप संवेदनशील असलं पाहिजे. म्हणजे कदाचित आपण त्या टोकाला जाणार नाही, की जिथे आपल्या हातून आई-वडिलांची हत्या घडेल. परंतु आई-वडिलांच्या जीवनाला धोका होईल, आई-वडिलांच्या जीवनाची काळजी घेतली जाणार नाही, आई-वडिलांचा सन्मान होणार नाही, आई-वडिलांचं जे काही आपल्यावर एक प्रकारचे उपकार आहेत, नाही का? ते उपकार कृतज्ञतेमध्ये खऱ्या अर्थाने बदलू नयेत, याची काळजी घेणं धम्मजीवन जगणाऱ्यांसाठी फार आवश्यक गोष्ट असते. आम्ही मुद्दा ह्यासाठी सांगतोय, की बऱ्याचदा या ना त्या कारणास्तव आपलं आई-वडिलांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. कधी-कधी आपल्या सहचार्याच्या किंवा सहचारिणीच्या मुळे सुद्धा कदाचित आपल्याला आई-वडिलांची काळजी घेणं तेवढं शक्य होत नाही बऱ्याचदा. अशा ह्याच्यामध्ये ती जबाबदारी आपल्याला घेता आली पाहिजे. आपल्याला खूप काळजी घेता आली पाहिजे. जेणेकरून आपल्या आई-वडिलांची हेळसांड होणार नाही. आई-वडिलांकडे आपलं दुर्लक्ष होणार नाही. कारण त्यांच्याबद्दल आपण खऱ्या अर्थाने केलेलं पाप जे आहे, ते मोठ्या कॅटेगरीमध्ये येणारं पाप होऊ शकतं, अकुशल होऊ शकतं. आणि म्हणूनच आपल्याला त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जे काही गुरुजन आहेत, ज्यांना आपण आदराच्या ठिकाणी ठेवतो, त्या त्या लोकांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. इथे एक मुद्दा मला मांडायचा आहे, ज्याचं तुम्ही चर्चा करू शकता. खरं तर मी विचार करतो, की आत्ता जिथे मूव्हमेंट आहे, 40 वर्ष भारतामध्ये झालेली आहेत आपल्या चळवळीला. पण 40व्या वर्षी आता मी जे काही फ्रूट अनुभवतोय चळवळीचं, जे काही फळ अनुभवतोय चळवळीचं, ते माझ्या एकट्याच्या कष्टाचा परिणाम नाहीये. याच्यासाठी कितीतरी लोकांनी म्हणजे पाया बनलेले आहेत ते नाही का एक प्रकारे. मूळ बनलेले आहेत ते लोकं आणि ती मुळं आज खरं तर म्हणजे काही अस्तित्वात आहेत, काही अस्तित्वात नाहीयेत. पण हे जे झाड भरलेलं आहे त्या मुळांमुळं आहे. आणि हे जे आदरणीय लोक आहेत ज्यांना मी मी स्वतः ज्येष्ठ संघ सदस्य म्हणतो नाही का, त्यांच्या प्रती आपला आदराचा भाव तसाच असला पाहिजे. विशेषतः आम्ही जेव्हा पुढे येतो, फळ चाकायला लागतो, जे काही आपल्याला चांगल्या तऱ्हेने मिळालेलं आहे, तिथे कुठेतरी हे विसरून जाण्याची शक्यता असते, की जुन्या लोकांनी याच्यासाठी खतपाणी घातलेलं आहे. जुन्या लोकांनी हा वटवृक्ष निर्माण केलेला आहे. ते मूळ बनलेले आहेत, नाही का? आणि ते जर तसे बनले नसते, तर कदाचित आज ही फळं मला चाखायला मिळाली नसती. आणि म्हणून कुठलाही क्षणी माझ्या मनामध्ये कृतज्ञतेचा किंवा मीच हे करतोय, अशा प्रकारचा भाव असता कामा नये. जे काही आपण अनुभवतो आहोत, तो त्यांच्या कष्टाचा परिणाम आहे आणि त्या अर्थाने मग आपण कृतज्ञ असलं पाहिजे. तर या स्वरूपात सुद्धा आपण बघू शकतो, की आपण खरंच आपल्या ज्येष्ठ संघ सदस्यांबद्दल, ज्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे, जे खरंच योगदान देण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? बऱ्याचदा तो एक भाव निर्माण होण्याची शक्यता असते. आम्ही लोकं पण कधी-कधी तो भाव अनुभवतो, की आता आम्ही करतोय, नाही का? जुन्या लोकांनी जे काही केलेलं आहे, त्याच्याबद्दलची जाणीव असणं खूपच गरजेचं आहे. याच्याविषयी सुद्धा तुम्ही गटामध्ये चर्चा करू शकता. आज आपण थोडे पुढे जाणार आहोत. आपण पुढच्या ज्या गाथा आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः आचार्य शांतीदेव मृत्यूविषयी बोललेले आहेत. अ, अ, आणि मृत्यूची जाणीव जणू काही ते अ, आपल्याला करून देण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः त्यांच्यामध्ये हा भाव आहे, की जे काही अकुशल कर्म मी केलेलं आहे, ते अकुशल कर्म दुरुस्त करण्या अगोदर मला मृत्यू येता कामा नये. म्हणजे याची पण त्यांना चिंता आहे खरं तर, की मला हे दुरुस्त करायचंय, परंतु मृत्यूबद्दल काही सांगता येत नाही. आणि म्हणून मृत्यू येण्याच्या अगोदरच मला काही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर गाथा नंबर 32, 33 आणि 34 वाचाल का कोणी? यस। कैसे इस पातक से निकलूं नायकों, हं, मैं सदा व्याकुल रहता हूँ। येस. पाप राशि के क्षीण हुए बिना हं, हं. झटपट मेरी मृत्यू न हो। येस. शीघ्र बचाओ, कैसे इस पाप से मेरा उद्धार होगा। हं, हं. बिना पाप क्षीण हुए मुझे शीघ्र मरना न पड़े। येस. एक मृत्यु विश्वासघाती है, हं, यह कभी नहीं देखती कि क्या हं, हं. किया गया है और क्या येस, नहीं। येस. इस अकस्मात गिरने वाली गाज के रहते हं, स्वस्थ हं. या अस्वस्थ होने का
भरोसा ही क्या? येस, येस. तर इथे एक प्रकारे म्हणजे तिन्ही गाथांमध्ये मृत्यूविषयी जणू काही ते अ, जागृत झालेले आपल्याला पाहायला मिळतात नाही का. म्हणजे ह्या पातकातून मी कसा बाहेर पडू नाही का. त्याच्यामुळे मी सदा व्याकुळ असतो. मला त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला इच्छा आहे बाहेरून येण्याची. अ, आणि परंतु ही भीती पण आहे, की ही पापराशी एवढी वाढवून ठेवलेली आहे. पापाचा डोंगर एवढा वाढवून ठेवलेला आहे, की तो नष्ट केल्याच्या अगोदरच मला मृत्यू येता कामा नये. आणि म्हणून माझा उद्धार करा नाही का. या गोष्टीतून मला वाचवा. माझा खरं तर लवकर मृत्यू होता कामा नये. अशा स्वरूपाचा जो भाव आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर सेम टाईम त्यांना हे पण माहिती आहे, की जरी मी अशा प्रकारचा विचार करत असलो तरी मृत्यूचं काही सांगता येत नाही. कारण हा एकमेव मृत्यू अशी गोष्ट आहे, की जी विश्वासघाती आहे. जी एक प्रकारे गाज म्हणजे वीज म्हटलेलं आहे. गाज म्हणजे वीज. जशी वीज अकस्मात पडावी, तशा प्रकारे एक प्रकारे ह्या मृत्यूचं आहे ते अकस्मात पडू शकते. आणि त्याच्यामुळे मी स्वस्थ असण्याचा भरोसाच केला जाऊ शकत नाही. स्वस्थ किंवा अस्वस्थ असण्याचा भरोसाच केला जाऊ शकत नाही. कुठल्याही गोष्टीवर मी आता पूर्णपणे विसंबून राहू शकत नाही, की मी आता काही दिवस राहील, उद्या करू, परवा करू, नाही का? माझं पाप मी उद्या दुरुस्त करेन, थोड्या वेळाने दुरुस्त करेल. अशा प्रकारचा जो भाव आहे, तो इथे आता धारण करू शकत नाही. कारण ही वीज कधी अंगावर पडेल मृत्यूची याची कुठलीच गॅरंटी खऱ्या अर्थाने नाही. आणि म्हणूनच एक प्रकारे आत्ताच या क्षणाला मला ती पापदेसना केली पाहिजे. माझं पापक्षालन केलं पाहिजे. आता असा विचार करू शकत नाही, की आहे माझ्याकडे वेळ आहे. नाही का, असा विचार करू शकत नाही. म्हणजे आता आपण परफेक्ट अशा खरं तर या वाक्याच्या परफेक्ट अशा सिच्युएशनमध्ये आहोत, की हा कोरोना म्हणजे कोरोनाच्या पद्धतीनं ही वीज कधी आपल्यावर पडेल याची कोणालाच गॅरंटी नाहीये. नाही का. म्हणजे क्षणभरासाठी आपण सगळे इथे आहोत आणि दुसऱ्या क्षणी आपण कुठे असू याची गॅरंटी देता येत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण मग असा विचार करू शकत नाही, की चला आता पापांना दुरुस्त करण्याची उद्या मी संधी घेतो. थोड्या वेळाने ती संधी घेतो. पापदेसना करण्याची नंतर मी संधी घेतो. असा आता आपण विचार करू शकत नाही. अशा प्रकारे शांतीदेव सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्या मृत्यूबद्दलची जी जागृती आहे ती इथे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या गटामध्ये खरंच याचा विचार करू शकता, की या पद्धतीने आपण आपल्या जीवनाकडे बघतोय का? पुढचा क्षण कदाचित आपण स्वस्थ असू किंवा नसू अ, अशा स्वरूपात आपण बघून करण्याविषयीचा विचार किंवा करण्याविषयीची तत्परता आपण आपल्या जीवनामध्ये दाखवतोय का? आणि विशेषतः पापांच्या बाबतीत, पापदेसण्याच्या बाबतीत ती तत्परता आपण दाखवतोय का? याचा विचार केला पाहिजे. काल जाणीवपूर्वक मी तुम्हाला म्हणालो होतो, की आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे, त्याच्याविषयी कधी तुम्ही तुमच्या कल्याण मित्रांशी, तुमच्या जवळच्या मित्रांशी बोललेला आहात का? अगदी सगळी गोष्ट जी तुम्हाला असं वाटतं, की ही खरंच अजून मी बोललेलो नाहीये, बोलण्याची गरज आहे. नाही का, ती वेळोवेळी आपल्या मनामध्ये येते, आठवते. कधी चांगल्या ध्यानात तुम्ही असाल तर अडथळा बनून ती समोर येत असते. आणि अशा त्या गोष्टी आहेत, की ज्या बोलल्याच पाहिजेत. तर त्या तुम्ही बोललेला आहात का? याच्याविषयी स्वतःला प्रश्न विचारू शकता. नसाल तर ही संधी आहे. नसाल तर खरंच ही संधी आहे. कदाचित आपला क्लास संपल्यानंतर पण तुम्ही फोन उचलून तुमच्या कल्याण मित्राला बोलू शकता, की येस, ह्या गोष्टी आहेत, की ज्या अजून मी तुम्हाला सांगितलेल्या नाहीयेत. मला तुम्हाला खरं तर कम्युनिकेट करायच्या आहेत. नाही का? मला तुम्हाला ते सांगायचे आहेत. कारण कमीत कमी सांगण्याच्या अर्थाने तरी मी त्यांच्याप्रती जागृत होईल आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा मी प्रयत्न करेल. तर याच्याविषयी सुद्धा तुमच्या गटामध्ये तुम्ही चर्चा करू शकता. तर अशा स्वरूपात मृत्यूविषयी जणू काही आचार्य शांतीदेव इथे अधिक जागृत होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्पष्ट होतंय? ठीक आहे? येस. जायचं हो, हो. जायचं पुढे. तर येस. पुढच्या गाथा वाचा 35 पासून ते येस 35 पासून ते 40 पर्यंत वाचा. येस, येस. हम्म. दोनों प्रियों और अप्रियों के कारण मैंने अनेक पाप किए हैं। सबको यही छोड़ जाना होगा। ऐसा कभी सोचा तक नहीं। अप्रिय नहीं रहेंगे, प्रिय न रहेगा, मैं न रहूंगा तथा यह बस भी नहीं न रहेगा। जिस जिसका अनुभव होता है उस वस्तु का स्मरण होता है। अतीत स्वप्न के अनुभव के समान फिर नहीं। अनेक प्रिय और अप्रिय चले गए, पर उनके निमित्त जो पाप किया गया वह
घोर रूप से आगे खड़ा है। मैंने नहीं सोचा कि मैं इस तरह क्षण भर का मेहमान हूँ। राग, द्वेष और मोहवश यहाँ खाट पर पड़े रहकर भी, बंधुओं के बीच रहते हुए भी, मरण काल में मुझे अकेले ही मर्म छेद आदि पीड़ाएं सहनी होगी। यमदूतों द्वारा पकड़े जाने पर कहा बंधु, कहा मित्र, उस समय एकमात्र शरण पुण्य है और उसका मैं आचरण नहीं किया। क्षणभंगुर जीवन में आसक्ति के कारण इस भय को हुए, हे प्रभु हो, मुझ प्रमत ने बहुत पाप कमाए। आज अंगच्छेद के लिए ले आया जाने वाला व्यक्ति भी डर के मोर सूख जाता है। उसे प्यास लगती है और उस दिन दृष्टि को जगत कुछ और ही दिखाई पड़ता है। फिर भयंकर कृति यमदूतों से पक्के जाने पर महाभय रूपी ज्वर से ग्रस्त मलमूत्र में लथपल कौन साधु इस महाभय में मुझे शरण देगा, यह सोचते कातर निगाहों से चारों दिशाओं में शरण खोजते हुए, पर दिशाओं को शरण रहित देख मूर्छित हो जाने पर उस समय उस महाभय के स्थान में मैं क्या करूंगा? तर म्हणजे ज्यांच्यासाठी मी पाप केलेली आहेत ते राहणार नाहीत याचा मी विचारच नाही केला आणि म्हणून पाप करत गेलो. परंतु माझ्या पापांचं काय? त्यांच्यासाठी जी मी पाप केलेली आहेत त्या पापांचं काय? हा विचार जणू काही आचार्य शांतीदेव इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा ते मृत्यूविषयी विचार करण्याचा प्रयत्न करतायत, की अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात वाढ होईल. आय नाही होती नाही का? माझ्या आयुष्यात वाढ होईल, क्रेडिट होईल माझं आयुष्य. अशी कुठलीच गोष्ट घडत नाहीये. उलट आयुष्य दिवसेंदिवस डेबिट होत चाललेलं आहे. कमी-कमी होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे याची गॅरंटी मी कशी देणार की माझा मृत्यू होणारच नाही. निश्चितच माझा मृत्यू होणार आहे. आणि जेव्हा मी मृत्यू क्षयावर मर्मच्छेद यातना भोगेल, तेव्हा मी तिथे एकटाच असणार आहे. हां, ते यातना सहन करण्यासाठी दुसरं कोणी असणार नाही. आणि म्हणून अकुशलाच्या माध्यमातून ज्या काही यातना मी भोगणार आहे, जरी त्या प्रिय आणि अप्रियासाठी केलेल्या असल्या, तरी देखील त्याला भोगावं मला एकट्यालाच लागणार आहे. तर तिथे कोणी खऱ्या अर्थाने माझ्या मदतीला येऊ शकणार नाही. तिथे खऱ्या अर्थाने मी एकटा आणि एकटाच असणार आहे. आणि म्हणूनच त्यांना जाणीव होते याची, की बापरे! मला ह्या परिस्थितीमध्ये एकमेव गोष्ट पाहिजे आणि आता म्हणजे मला कुठेतरी शरण शोधावं लागणार आहे. पुण्य एक मात्र माझ्यासाठी खऱ्या अर्थाने शरण असणार आहे. आणि मग पुढच्या गाथेमध्ये त्यांनी तोच भाव व्यक्त केलेला आहे, की अशा भयंकर अवस्थेमध्ये जिथे आता मला मृत्यूच्या यमदूतांनी पकडलेलं आहे आणि मर्मच्छेद यातना आता मला त्या मिळणार आहेत. आणि अशा प्रकारच्या भयंकर अवस्थेमध्ये अगदी तापाने फणफणलेलं, मलमूत्राने भरलेल्या अशा अवस्थेमध्ये मला जर शरण शोधायचं आहे, तर कुठे मी शरण शोधणार? त्या भयंकर अवस्थेमधून कोण मला वाचवणार? अशा प्रकारची भावना जणू काही ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. आता इथे हळू-हळू आपण दुसरी जी शक्ती आहे शरणाची शक्ती, त्याच्याकडे वाटचाल करत आहोत. अगदी सुरुवातीच्या गाथेमध्ये जिथे त्यांनी पश्चात्तापपूर्ण खंत व्यक्त केलेली होती, तिथे आपण पॉवर ऑफ रिग्रेट बघितलेला आहे. पश्चात्तापाची शक्ती बघितलेली आहे. आता पुढच्या गाथांमध्ये एक प्रकारे आपण शरणाची शक्ती अनुभवणार आहोत. शरण किती महत्वाचं आहे, ही गोष्ट अनुभवणार आहोत. पण त्याच्याविषयी विचार करण्या अगोदर इथे जे आचार्य शांतीदेवांनी म्हटलंय, की प्रिय आणि अप्रियांसाठी मी पाप केलेलं आहे. हं. खरं तर विचार नाही केला, की हे मला सोडून जातील. पण त्यांच्यासाठी मी पाप केलेला आहे. आपल्या जीवनात पण असंच असतं. लहानपणी आपल्याला एक स्टोरी होती, वाल्या कोळ्याची नाही का? येस, आपल्या सगळ्यांना ती स्टोरी माहिती आहे, की मग कोणीतरी येतं आणि त्याला म्हणतं, की तुझ्या पापाचं भागीदार कोणी बनणार आहे का? कुणासाठी हे करतोस? तर माझ्या बायका मुलांसाठी करतोय, नाही का? तर मग त्याला विचारायला सांगितलं जातं, की जा विचार तुझ्या घरच्यांना, की तुझ्या पापाचे ते भागीदार बनणार आहेत का? तर ते सगळे म्हणतात, की नाही, आम्ही तुझ्या पापाचे भागीदार बनणार नाहीत, नाही का? येस, ही स्टोरी आपण लहानपणी ऐकलेली आहे. ती स्टोरी बऱ्याचदा मला असं वाटतं, की अंगुलीमालाची स्टोरीवरून तर बेतलेली नाही ना, नाही का? काही असो, ती स्टोरी कशावर बेतलेली असो किंवा बेतलेली नसो, महत्वाचा भाग इथे आहे, की दुसरं कोणीच
जरी आपण त्यांच्यासाठी पाप करत असलो, मग ते प्रिय असोत किंवा अप्रिय असोत, ते कोणीच आपल्या पापाचं आणि त्याच्या परिणामांचा भागीदार होऊ शकत नाही. त्यांना करताच येत नाही. पापांना धरून अंतिमतः जेव्हा मृत्यूशय्यावर मी असेल, तेव्हा माझी पापं मलाच त्रास देणार आहेत. तिथे असं मी म्हणू शकत नाही, की "अरे, हे तर मी तुमच्यासाठी केलं होतं मुलांनो" किंवा "हे तर मी तुमच्यासाठी केलं होतं बायको" नाही का? किंवा संघ बंधूंनो, "हे तर मी तुमच्यासाठी केलं होतं. मी मागच्या मीटिंगमध्ये खोटं बोललो होतो, तुमच्या खोटं." नाही का? तुम्हाला चांगलं चांगलं मिळावं म्हणून मी अकुशल वागलेलो आहोत संघबंधू आणि भगिनींनो. आता माझ्या पापात भागीदार म्हणजे माझ्या परिणामामध्ये भागीदार व्हाल का? तर कोणीही भागीदार होऊ शकत नाही. जास्तीत जास्त एखादा म्हणू शकतो, की "काही काळजी करू नको." नाही का? जास्त चिंता करू नको. पण ज्या मर्मछेद वेदना सहन कराव्या लागणार आहेत आपल्याला, त्या आपल्या एकट्यालाच खऱ्या अर्थाने सहन कराव्या लागणार आहेत. तर मला असं वाटतं, की हा भाव खूप महत्वाचा आहे. आणि विशेषतः प्रिय आणि अप्रियाच्या नावावर आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो. लाइक्स आणि डिसलाइक्समुळे खरंच खूप गोष्टी करत असतो. म्हणजे साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, तर एखादा आवडता व्यक्ती असेल समजा आपला ना, तर त्याचं खरं असलं तरी देखील आपण त्याला खरं मानायला तयार होत नाही. यासारखी अगदी छोटी गोष्ट सुद्धा आपण अकुशल करून टाकायला तयार होतो. नाही का? कधी-कधी एखादा व्यक्ती जो असतो, तो आपल्याला प्रिय नसतो किंवा आपल्या आवडीचा नसतो, आपल्या गटातला नसतो. पण त्याचा मुद्दा बरोबर असतो. तो सांगतोय ते बरोबर असतं. पण बऱ्याचदा आपण तो आपल्या आवडीचा नाही किंवा आपल्या बाजूचा नाही याच्यामुळे त्याला डिस्कार्ड करतो. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून अकुशलाची प्रिय आणि अप्रियामुळे सुरुवात होते. आणि ती पापं आपण वाढवतच राहतो. इथे आचार्य शांतीदेव याच गोष्टीबद्दल अधिक जागृत होताना पाहायला मिळतात नाही का? आणि मग ते म्हणतात, की जे प्रिय आणि अप्रिय होते, ते तर बिचारे राहिले पण नाहीत. कारण कालचा प्रिय आज आपला अप्रिय बनून जातो किंवा आपण त्याच्यासाठी अप्रिय बनून जातो. नाही का? तो जरी आयुष्यातून संपला नाही, तरी ज्याला कालपर्यंत आपण प्रिय-प्रिय मानलं होतं किंवा आपण स्वतः विचार करतो, की आपण त्याचे प्रिय आहोत. एक दिवशी आपण त्याचे अप्रिय बनतो किंवा तो आपला अप्रिय बनतो. पण त्यांच्यासाठी जे आपण आहे, तर तिथेच्या तिथे जसंच्या तसं आहे. त्याचा ढीग, त्याची राशी तशीच आहे आणि त्याला एक घोर रूप से आगे खडा आहे असं म्हटलंय. एक मोठं रूप घेऊन जणू काही अकराळ-विक्राळ रूप घेऊन ही पाप जणू आपल्या सोबत असणार आहेत, नाही का? आणि विशेषतः मग त्यांनी म्हटलेलं आहे, की लोभ, द्वेष आणि मोहानं जी काही पापं मी केलेली आहेत. हं, अ, अ, एक एक प्रकारचा असा विचार करून ती पापं झालेली आहेत माझ्या हातून, की जणू काही मी या पृथ्वी तलावर कायम स्वरूपाचा आहे. माझ्या मनात असा विचार आलाच नाही, की मी क्षणभराचा साथी आहे. त्या क्षणभरासाठीच मी जणू काही ह्या पृथ्वी तलावर आहे आणि असं असताना सुद्धा मी द्वेषानं वागलेलो आहे, मोहानं वागलेलो आहे, लोभानं वागलेलो आहे. तर अशा प्रकारचा भाव जणू काही आचार्य शांतीदेवांनी या गाथांमध्ये व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण विचार करू शकता, की खरंच प्रिय आणि अप्रियाच्या बाबतीत माझ्या बाबतीत काय घडतं? खरंच मी तशा प्रकारचा विचार करतोय का? खरंच मी याचा विचार करतोय का? मृत्यूचा मी खरंच विचार करतोय का? नाही का? आणि लोभ, द्वेष आणि मोहाच्या माध्यमातून प्रभावित होऊन कोणत्या-कोणत्या गोष्टी माझ्या हातून आजही घडत आहेत याचा विचार केला पाहिजे. खरंच मी मृत्यूबद्दल जागृत होतोय का? कारण एकदा का तो आला, की मग कोणी दुसरा साथ देणार नाहीये. जे चूक केली नाही, असं जो आचार्य म्हणतात, आचरणच मी केलं नाही, असं ते म्हणतात. आपल्या बाबतीत पण तसंच होण्याची शक्यता असते किंवा घडू शकतं. तर त्याबद्दल सुद्धा त्या गटामध्ये चर्चा करू शकता. तर पुढच्या काही गाथा आपण वाचूया, ज्या अगदी फॅमिलिअर आहेत आपल्याला. येस, येस. अगदी गाथा नंबर 54 पर्यंत वाचा. आज ही जगत की रक्षा में सर्व भयहारी महाबली जगन्नाथ बुद्धों की शरण जाता हूँ। उनके द्वारा साक्षात्कार किए गए धर्म की जो संसार के भय का नाशक है तथा बोधिसत्व संग की भक्ति से शरण जाता हूँ। भय से व्याकुल हो मैं समंत भद्र को आत्मदान देता हूँ, फिर स्वयं मंजू घोष को आत्मसमर्पण करता हूँ। उन करुणा से व्याकुल हो दौड़ पड़ने वाले अवलोकितेश्वर को
मैं भयभीत होकर कातर स्वर से पुकारता हूँ, वे मुझ पापी की रक्षा करे। मैं शरण खोजता हुआ अपने अंतर से आर्य आकाश गर्भ तथा क्षिति गर्भ एवं सब महाकारुणिक को पुकारता हूँ, जिन्हें देखते ही यमदूत आदि दुष्ट डरकर चारों दिशाओं में भाग जाते हैं। उन वज्र को नमस्कार करता हूँ। तुम्हारी बात न मानकर अब भय देखकर डरा हुआ मैं तुम्हारी शरण जाता हूँ, शीघ्र भय दूर करो। येस, थँक्यू. तर ही पहिल्या ज्या गाथा आहेत त्या अगदी आपल्याला फॅमिलियर आहेत. आपण त्या म्हणतो सप्तमी पूजेमध्ये. कितव्या अंगामध्ये म्हणतो, कुणाला आठवतंय? येस, कोणी सांगू शकेल? तिसऱ्या अंगामध्ये. तिसऱ्या अंगामध्ये म्हणतो. एक्झॅक्टली नाही का? शरणाचं जे शरणग्रहणाचं जे अंग आहे. तर विशेषतः म्हणजे इथे तो भाव देण्याचा ते प्रयत्न करतात, की या पापातून मला आता कोण वाचू शकेल? या पापातून, या पापाच्या भयंकर दुःखातून किंवा भयातून कोण वाचू शकेल? तर निश्चितच ते लोक वाचू शकतात, की जे ह्या भयापासून मुक्त आहेत, या भयंकर अवस्थेपासून मुक्त झालेले आहेत. असेच सत्व खऱ्या अर्थाने मला वाचू शकतात आणि म्हणूनच मला त्यांच्या शरणाला गेलं पाहिजे. मला त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मला त्यांना शरण गेलं पाहिजे आणि मग ते शरणगमन करताना इथे आपल्याला पाहायला मिळतात. हा भाव फार महत्वाचा भाव आहे. कारण अंतिमतः आपल्या अकुशलापासून सुटका तेव्हाच आहे, जेव्हा आपण खरंच बुद्धधम्म संघाला शरण जाऊ. कारण ज्यांनी स्वतःला या अवस्थेपासून अगदी उच्चतम अवस्थेपर्यंत नेलेला आहे, भयाच्या अवस्थेपासून अकुशलाला कायमस्वरूपी ज्यांनी सोडून दिलेलं आहे, आता पुन्हा त्या अवस्थेमध्ये अकुशल असू शकत नाही आणि त्या योगे कुठल्याही प्रकारचं भय असू शकत नाही. अशा अवस्थेला जे लोक पोहोचलेले आहेत, त्या लोकांनाच आता माझं मी शरण मानू शकतो. तिथेच माझ्या आश्रयाचं स्थान असू शकतं. तोच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आश्रय असू शकतो. कारण तिथे गेल्यानंतर मग मला भयाची काही चिंता नाहीये. मला दुःखाची काही चिंता नाहीये आणि म्हणूनच मला खऱ्या अर्थाने आता शरण गेलं पाहिजे आणि म्हणून सर्वसाधारणपणे ते बुद्ध आणि बोधिसत्वांना शरण जाण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः ज्या बुद्ध बोधिसत्वांना महायान परंपरेमध्ये, तिबेटन परंपरेमध्ये, विशेषतः महायान परंपरेमध्ये महत्वाचं मानलं जातं. त्या बोधिसत्वांचा विचार इथे आचार्य शांतीदेवांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे त्यांनी मंजू घोषांचा उल्लेख केलेला आहे, जे प्रज्ञेचे बोधिसत्व आहेत. त्याचबरोबर समंत भद्रांचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे, जे बोधिसत्व जे आहेत ते ध्यान आणि ध्यानाच्या सरावाशी निगडीत बोधिसत्व आहेत. आणि अशा प्रकारे आपण म्हणू शकतो, की ज्यांनी बोधिसत्वाच्या 10 प्रतिज्ञा करण्याचा निर्धार केलेला आहे. अर्थात सगळेच बोधिसत्वाच्या 10 प्रतिज्ञा आहेत, त्याचा विचार करतात. परंतु विशेषतः समंत भद्रांच्या बाबतीत ती गोष्ट म्हटली गेलेली आहे. आणि समंत भद्र आणि मंजू घोष किंवा मंजुश्री हे नेहमीच बुद्धाच्या सोबत दाखवलेले आहेत महायान परंपरेमध्ये आणि म्हणूनच ह्या 2 बोधिसत्वांचा तिथे उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मंजू घोष हे 10व्या भूमीतील बोधिसत्व असलेले आपल्याला पाहायला मिळतात एका अर्थाने. आणि असं म्हणूया, की त्यानंतर मग त्यांनी आकाशगर्भ आणि क्षितिगर्भ यांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. अवलोकितेश्वराचा उल्लेख केलेला आहे. अवलोकितेश्वर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, करुणेचे बोधिसत्व आहेत. आकाशगर्भ जे आहेत ते आकाश धातूशी संबंधित बोधिसत्व आहेत, ज्यांना आकाशगंज म्हणून पण ओळखलं जातं. आकाशरत्न म्हणून पण त्यांना ओळखलं जातं. ज्याची प्रज्ञा आकाशासारखी विशाल असते, अशा स्वरूपाचा बोधिसत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी सखोल स्वरूपाचा बोधिसत्व म्हणजे अशा स्वरूपाचा असं म्हणूया आकाशासमान विशाल आणि सखोल स्वरूपाचा बोधिसत्व म्हणून पाहिला जातो. आणि हे आकाशगर्भ आणि क्षितिगर्भ हे दोघे पण एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. जसं क्षितिगर्भ जे आहेत ते असं म्हटलं जातं, की हे पृथ्वीचे बोधिसत्व आहेत, जे एक प्रकारे भयंकर नरक यातनेमध्ये जे लोक असतात, भयंकर मानसिक आणि शारीरिक पीडेमध्ये जे लोक असतात, त्यांना मदत करण्याचं काम हे क्षितिगर्भ करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मग त्यांनी आणखीन एका बोधिसत्वाचा उल्लेख केलेला आहे, ते म्हणजे ज्या
बोधिसत्वाला यमदूत सुद्धा घाबरतात. ते बोधिसत्व म्हणजे वज्री, वज्री म्हणजे वज्रपाणी. तर वज्रपाणी महायानामधली महान बोधिसत्वांमधली फार महत्वाची अशी फिगर आहे, जी शक्तीचं, ऊर्जेचं प्रतीक आहे. आणि ह्या शक्तीच्या माध्यमातून एक प्रकारे अशा प्रकारच्या अकुशलाला ते दूर करू शकतात. यमदूत काय आहेत? तर ते अकुशलाचं रूप आहे, नाही का? दुःखाचं ते रूप आहेत आणि ह्या अशा प्रकारच्या दुःखाचं जे रूप आहे त्याला ही जी शक्ती आहे ती भेदून काढणारी आहे. वज्रपाणीची जी शक्ती आहे ती त्याला भेदून काढणारी अशी शक्ती आहे आणि म्हणूनच वज्रपाणींना कधी-कधी धर्मपाल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गार्डियन्स म्हणून ओळखलं जातं. जे रक्षा करणारे आहेत त्यांना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. असे जुनं रूप आहे अवलोकितेश्वराचं आणि वज्रपाणी हे नेहमीच बुद्धाच्या अवतीभोवती असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजिंठ्याच्या लेण्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतात. तर हे वज्रपाणी जे आहेत ते अशा प्रकारचे धर्मपाल म्हणून आपल्याला आलेले पाहायला मिळतात. तर ह्या सगळ्या बुद्ध बोधिसत्वांचे जणू काही मी शरण मागतो आहे. त्यांना मी शरणाला जातो आहे, जेणेकरून त्यांच्या शरणाच्या माध्यमातून ते माझं भय जे आहे ते दूर करतील. आता जेव्हा ते माझं भय दूर करतील अशा प्रकारची भाषा आचार्य शांतीदेव वापरतात, तेव्हा ते येऊन आपल्याला भयातून मुक्त करतील असं त्याचा अर्थ नाहीये. समजा त्याचा अर्थ घेतला तर मोठीच अडचण होईल बौद्धांची. त्या जहाजात असणाऱ्या त्या लोकांसारखी अडचण होईल, जे जहाज डुबायला लागल्यानंतर प्रत्येक जण प्रार्थना करतो, नाही का? आणि कोणीच वेळेवर पोहोचू शकत नाही. तर आपली सुद्धा अवस्था तशी होऊन जाईल, नाही का? आपण अडचणीत आलो आणि म्हटलं की हे अवलोकितेश्वरा ये, लगेच दुसऱ्या मिनिटाला म्हटलं हे मंजुश्री ये, तिसऱ्या मिनिटाला म्हटलं हे वज्री ये, नाही का? तर ते पोहोचण्याच्या अगोदर आपलं जहाज डुबलेलं असेल. जोक. सांगायचं तात्पर्य इथे हे की खऱ्या अर्थाने हे बुद्ध बोधिसत्व आपल्यासाठी आपल्याला वाचवण्याच्या अर्थाने ताकद बनत नाही, तर ते एक प्रकारे आपण त्यांच्या शरणाला गेल्यानंतर त्यांच्या गुणांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला हे माहित असतं की आपण चांगल्याच्या, उच्चतमाच्या, श्रेष्ठतमाच्या संपर्कात येतोय आणि त्याच्यामुळे त्या कुशलानं जणू काही आपलं मनोधैर्य वाढतं. आपल्या मनामध्ये आपल्यामध्येच कुशलातून बाहेर येण्याची ताकद निर्माण होते. ती शक्ती तर आहेच, त्यांच्या कुशलाची शक्ती तर आहेच, पण तो जो फोर्स आहे खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, तो फोर्स आपल्यामध्ये निर्माण होतो आणि म्हणूनच आपण भयापासून होऊ शकतो आणि म्हणूनच या पद्धतीने खऱ्या अर्थाने याला बघणं गरजेचं आहे. नाहीतर अडचण निर्माण होऊ शकते. आपल्याला असं वाटेल की कोणीतरी दुसरं आहे जे आपल्याला वाचवायला येईल, तर तसं नाहीये. आपणच त्यांच्या संपर्कात येऊन अशा प्रकारची ऊर्जा, शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की त्या शक्तीच्या आधारे आपण दुःखापासून, त्या भयापासून दूर होऊ शकतो, दूर जाऊ शकतो. तर अशा प्रकारे शरणाची ताकद जी आहे ती अतिशय मजबूत असलेली पाहायला मिळते आणि म्हणूनच जे काही आपण शरणगमन करत आहोत ते साधी-सुधी गोष्ट नाहीये. ते शरणगमन केवळ आता करायचंय म्हणून करत नाहीये आपण. हं? या मुद्द्याविषयी विशेषतः तुम्ही तुमच्या गटामध्ये विचार करू शकता. विशेषतः जे ब्रह्मचारी बनण्याचा प्रयत्न करतायत लोक, नाही का? आणि आम्ही जे ब्रह्मचारी आहोत, शरणगमन केलेलं आहे आम्ही. परिणामकारक शरणगमन केलेलं आहे. खरेखुरे शरणगमनाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. पण ही वाटचाल करताना या जाणीवेने करायची, कारण शरणगमनच आमचा खरा आधार आहे. दुःखमुक्तीचा आधार आहे. मृत्यूपासून सुटकेचा तो आधार आहे. पुन्हा गर्भवासाला येण्यापासून सुटकेचा तो खऱ्या अर्थाने आधार आहे. या स्वरूपात खऱ्या अर्थाने मी शरणगमनाला बघतोय का? अशा स्वरूपाचा विचार सुद्धा तुम्ही तुमच्या गटामध्ये करू शकता. तर स्पष्ट होतंय? होय. येस. जाऊया आपण थोडंसं पुढे. येस. गाथा नंबर 61 पर्यंत वाचा. सॉरी, गाथा नंबर 60 पर्यंत वाचा आणि मग नंतर आपण 61 कडे जाऊया. ओके. गाथा नंबर 60 पर्यंत वाचा. येस. क्षणिक व्याधि के भय से भी कोई वैद्य का वचन नहीं टालता, फिर 4+400 व्याधियों से ग्रस्त जन का कहना ही क्या। एक ही व्याधि से जम्बू द्वीप के सब लोग मरते रहते हैं, जिनकी चिकित्सा सब दिशाओं में नहीं मिलती। ऐसा होने पर भी सब व्याधियों के दूर करने वाले सर्वज्ञ वैद्य की बात का मैं उल्लंघन करता हूँ। मुझ महामूल को धिक्कार। छोटे मोटे प्रपातों से मैं अत्यंत सावधान रहता हूँ,
फिर सहस्र योजन गहरे प्रपात जहाँ चिरकाल रहना पड़े, कहना ही क्या। आज ही तो मृत्यु आ नहीं रही, मुझे सुख से बैठना ठीक नहीं। अवश्य ही वह समय आएगा जब मैं नहीं रहूंगा। किसने मुझे अभय दे रखा है, कहे निस्तार होगा। अवश्य एक दिन मैं यहाँ न रहूंगा, फिर भी मेरा मन क्यों सुस्थिर है। येस. तर इथे एक प्रकारे स्वतःला आता आचार्य शांतीदेव हे विचारतायत की साधी व्याधी जरी असेल तरी लोक डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला मानण्याचं टाळत नाही. तर ही एवढी भयंकर व्याधी मला झालेली आहे. एका त्यांनी 400 व्याधी म्हटलेलं आहे नाही का. इथे खाली त्याचं विश्लेषण आलेलं आहे की 101 व्याधी आणि त्याचं वात, पित्त, कफ आणि सन्निपात असे जे काही भेद आहेत हे जे डॉक्टर आहेत त्यांनाच कळेल खरं तर, विशेषतः आयुर्वेदिक डॉक्टरांना नाही का. ते वेगवेगळे जे हे असतात वात, कफ प्रवृत्तीचे लोक असतात त्याला धरून 101 व्याधी आणि प्लस हे 4 असे मिळून 400 अधिक 1 अशी 401 व्याधींनी आपण ग्रस्त असू. तर मग आपण वैद्याचं म्हणणं कसं टाळू, डॉक्टरचं म्हणणं कसं टाळू. म्हणजे साधं जरी व्याधी असली तरी आपण ते टाळत नाही. तर इथे मी भयंकर व्याधीने पीडित आहे, तर अशा ह्याच्यामध्ये मग वैद्याचं वचन कसं टाळणार, अशा स्वरूपाचा जो काही भाव आचार्य शांतीदेव इथे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. एक प्रकारे ते असं सांगण्याचा प्रयत्न करतायत स्वतःला की आता मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो सल्ला आहे वैद्याचा तो नाकारता येणार. मी जर तो नाकारला तर माझ्यासारख्या मुळाचा धिक्कार असो, खऱ्या अर्थाने मी त्याला टाळू शकत नाही. आणि म्हणूनच मला याचा विचार केला पाहिजे की आजच मला मृत्यू येणार नाहीये. त्याच्यामुळे आता मी केवळ येस म्हणजे स्वस्थ बसू शकत नाही, सुखी जस्ट असाच बसू शकत नाही. एक एक दिवस निश्चितच येईल जेव्हा माझा मृत्यू झालेला असेल. आणि म्हणून या अशा परिस्थितीत मला कोणी अभय दिलेलं आहे. खरं तर मला निश्चितच काही प्रयत्न करण्याची गरज आहे. मी स्वतःला सुस्थिर ठेवू शकत नाही. स्वतःला निश्चितच काही ना काही प्रयत्न करण्याची गरज आहे. तर इथे एक प्रकारे तिसरी जी पॉवर आहे, पॉवर ऑफ अपोनंट फोर्स नाही का. दुसरं काहीतरी मी केलं पाहिजे. नुसतंच आता पापामध्ये मी पडू शकत नाही. मी सुस्थिर अवस्थेत राहू शकत नाही. मला काही ना काही करण्याची गरज आहे. हा भाव आचार्य शांतीदेव इथे व्यक्त करताना पाहायला मिळतात. तर इथे अतिशय महत्वाचा भाव आहे की म्हणजे एक प्रकारे बऱ्याचदा आपली एक अवस्था येऊन जाते की जाऊ दे आता कशाला नाही का, आता काही होण्यासारखं नाहीये आणि त्याच्या पलीकडे कशाला जायचं, अशा प्रकारची बऱ्याचदा मनाची स्थिती असते. त्या मनाच्या स्थितीला आचार्य शांतीदेव इथे चॅलेंज करतायत. जरी मृत्यू येणार असला आणि तो कधी पण येणार असला, ते गाज अकस्मात कधी पण पडणारी असली तरी आत्ताच ती येणार नाहीये. त्याच्यामुळे आत्ताचा क्षण माझ्या हातात आहे आणि त्याचा मी वापर केला पाहिजे. अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारचा प्रयत्न जणू काही आचार्य शांतीदेव करताना पाहायला मिळतात. आता तुम्ही बरेचसे धम्ममित्र आहेत इथे, तुमच्यामध्ये ती भावना आहे की नाही मला माहित नाही, परंतु मी धम्ममित्रांमध्ये हा भाव पाहिलेला बघितलेला आहे की एवढंच बस झालं, आता कशाला पुढे जायचं नाही का. आपल्याला पुढे जाण्याची काही गरज नाहीये, एवढंच पुरेसं आहे. याच्यापेक्षा धम्मजीवन आपण जास्त जगू शकत नाही. कधी कधी धर्मचारींमध्ये पण तशा प्रकारचा भाव येऊ शकतो, सुस्थिरतेचा भाव येऊ शकतो की बस झालं आता नाही का, याच्या पलीकडे आता आपण धर्मजीवन अधिक सखोल गरज नाही. आणि हा भाव, या भावाला खरं तिथे चॅलेंज आचार्य शांतीदेव करण्याचा प्रयत्न करतात की असं मी सुस्त असू शकत नाही. अशा प्रकारचा अभय कोणी दिलेला आहे की काहीच घडणार नाही नाही का, काही चिंता करू नको, स्थिर राहा. अशा प्रकारचं भय मला कोणी दिलेलं आहे. तर हे दुसरं तिसरं नसून आपल्याच अकुशल मनानं ते अभय दिलेलं आहे. म्हणून मला याचा विचार करण्याची गरज आहे की मला स्थिर राहून जमणार नाही. मला काही ना काही प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण ही व्याधी साधी नाहीये. 401 व्याधी आहे ती नाही का, नुसती साधी व्याधी नाहीये. भयंकर दुःखात मला घेऊन जाणारी व्याधी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मी वैद्याचं वचन पाळणार नाही, वैद्याचं ऐकणार नाही, तर मग मी ऐकणार कोणाचं. आणि शरणामध्ये खऱ्या अर्थाने हा ऐकण्याचा भाव आहे, रिसेप्टिव्हिटीचा भाव आहे की ते जे सांगतायत त्यांनी जे मला मार्गावर, ज्या मार्गावर चालायचं सांगितलेलं आहे, तो मार्ग
मला अवलंबण्याचं शिकवलेलं आहे. आता त्या मार्गापासून मी दूर जाणार नाही. हा जो भाव आहे तो इथे आपल्याला अभिव्यक्त होताना पाहायला. त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही विचार करू शकता. कळत नकळत आपलं मन सुस्थिर होतंय का? कळत नसतंय का की बस झालं, एवढं कोण करायचं? विशेषतः धम्ममित्रांना असं वाटतं की बापरे, ब्रह्मचाऱ्यांना काय काय करावं लागतं, हे पण करावं लागतं, ते पण करावं लागतं, इकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं. बरं आहे आपलं मित्र, एवढंच राहिलं तर बरं झालं, नाही का? इथे प्रश्न इकडे जाण्याचा किंवा तिकडे जाण्याचा नाही, इथे प्रश्न खऱ्या अर्थाच्या शरणाला पोहोचण्याचा आहे. आपल्या व्याधीतून होण्याचा. व्याधी 401 झालेल्या आहेत आपल्याला. त्या व्याधीतून दूर जाण्यासाठी आपण सुस्थिर कसं राहू शकतो? वैद्याचं वचन दिलेलं प्रिस्क्राईब औषध घेण्यापासून कसं थांबू शकतो? हा स्वतःला खऱ्या अर्थाने प्रश्न विचारण्याची गरज आहे. हा, मला असं वाटतं की या पद्धतीने खरंच विचार केला पाहिजे की आपण प्रिस्क्राईब औषध घेतोय का? की आपण सुस्थिर झालेलो आहोत. तर ठीक आहे, स्पष्ट आहे इथपर्यंत. 5 मिनिटं जाऊया पुढे, जेणेकरून मग आपल्याला पूर्ण हे सेशनच संपवता येऊ शकतं. अगदी थोडीशीच गोष्ट राहिलेल्या आहेत पुढच्या. गाथा नंबर 61 ते 66 वाचाल का? पूर्वानुभूत वस्तुओं के हो जाने पर मेरे पास सार बचा ही क्या कि जिनमें आसक्त हो मैंने गुरुवचन न माने। यह जीवलोक बंधु तथा परिचित सभी को छोड़ कहीं अकेला चला जाऊंगा। फिर सब प्रियों से मेरा लेना देना क्या? रात दिन सदा मुझे यही चिंता करनी चाहिए कि अपुण्य से दुख निश्चित है, उससे कैसे पार हो। जो भी प्रकृति सावाद्य और प्रज्ञप्ति प्रज्ञाप्ति सावध बहुत मुड़ ने कमाए, उन सब की देशना दुख से घबरा कर मैं प्रभु के सामने हाथ जोड़ बारंबार प्रणाम करता हूँ। हे नायको, अपराध के रूप में ग्रहण करो। हे प्रभु हो, मैं यह पाप फिर न करूंगा। येस, थँक्यू. तर पुन्हा इथे एक प्रकारे ते स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा स्वतःला हे स्वतःवर हे बिंबवण्याचा प्रयत्न करतायत की गोष्टी नाशवंत आहेत, संपणाऱ्या आहेत, हा मला अनुभव आलेला आहे. आणि असं असताना मग आसक्त होण्यासाठी काहीच नाहीये माझ्याकडे. मग ज्या गोष्टीमध्ये मला आसक्त होण्यासारखं काहीच नाही, तर मग अशा परिस्थितीत सुद्धा मी गुरुवचन का मानत नाहीये? कारण माझी सगळी पापं आसक्तीमुळे आहेत, कुणावर तरी आसक्त होण्यामुळे आहेत. पण ज्यांच्यावर मी आसक्त होणार आहे त्याच गोष्टी नष्ट होणार आहेत, त्याच गोष्टी राहणार नाहीयेत. तर आसक्त होण्यात काहीच नाही. मग अशा परिस्थितीत सुद्धा मग गुरुवचन मानत नसेल मी, तर कसं होईल? ज्यांच्यासाठी मी पाप केलेले आहेत, नाही का? खरं तर मला एकट्यालाच त्यांना सोडून जावं लागणार आहे. आणि म्हणून असं जर असेल, तर प्रिय आणि अप्रियाशी माझा काय संबंध आहे? नाही का? प्रिय आणि अप्रियाशी खरं तर मेरा लेना देना क्या? एक प्रकारे अशा प्रकारचा भाव ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. उलट मला याची खऱ्या अर्थाने चिंता करणं गरजेचं आहे, कारण अपुण्य जे आहे ते मला दुःखाकडे घेऊन जाईल आणि मग मी त्याच्यातून पार कसा होईल, एक प्रकारे अशी भावना जणू काही त्याच्यातून मी केली पाहिजे. याच्यातून दूर कसा मी जाईल, याचा मी विचार केला पाहिजे. पुन्हा आपल्या लक्षात येईल की पॉवर ऑफ अपोनंट फोर्स जणू काही ते वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. विरुद्धची शक्ती जणू काही ते वापरण्याचा इथे प्रयत्न करत आहेत आणि स्वतःला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंच याच्या पलीकडे गेलं पाहिजे. मला प्रयत्न खरंच करणं गरजेचं आहे, कारण मला शेवटी एकट्यालाच जावं लागणार आहे. आणि म्हणून पापाच्या बाबतीत प्रिय आणि अप्रिय असू शकत नाहीत. पापाच्या बाबतीत तशा अर्थाने माझं त्यांच्याशी काही संबंध असू शकत नाही. असं मी म्हणू शकत नाही की मी त्यांच्यासाठी पाप केलेलं आहे. प्रिय किंवा अप्रियासाठी मी पाप केलेलं आहे. कारण शेवटी मला एकट्यालाच खऱ्या अर्थाने जावं लागणार आहे. त्या Right. अंकुशाला सहित मला स्वतःला एकट्यालाच
जावं लागणार आहे आणि हा अतिशय मजबूत भाव ते इथे आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी भेद केलेला आहे. दोन प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे असं म्हणूया अ, अ, अकुशल कृती आहेत किंवा पाप आहेत असं आपण म्हणू शकतो. ज्याला पहिल्या प्रकारचं जे पाप त्यांनी सांगितलेलं आहे ते प्रकृती सावध म्हटलेलं आहे. ज्याला आपण नैसर्गिक अकुशल म्हणू शकतो आपण. नॅचरल अकुशल ज्याला म्हटलेलं आहे त्याला प्रकृती सावध म्हटलेलं आहे. जे शील ग्रह ज्याला काय म्हणूया आपण हे दस कुशल धर्म दस अकुशल धर्मामध्ये जे काही व्यक्त केलेलं आहे ते प्रकृती सावध पाप आहे ज्याला आपण दसशील म्हणतो आपण. नकारार्थी दसशील जे आहेत ते एक प्रकारे प्रकृती सावध शील आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि प्रज्ञप्ती सावध जी बाब आहे त्याच्यामध्ये व्रत ग्रहण करण्याचा संबंध येतो. म्हणजे एखादी गोष्ट व्रत म्हणून ग्रहण करण्याचा आणि त्याला तोडण्याचा संबंध येतो. म्हणजे आता आपण जे गृहस्थी लोक आहोत ते व्रत ग्रहण करत नाहीत, परंतु भिक्षू जे असतात त्यांना व्रत ग्रहण करावं लागतं. जसं नच गंध वादितं हे जे शील आहे ते एक प्रकारचं व्रत ग्रहण आहे. भिक्षू झाला तुम्ही तर काही गोष्टींचं व्रत ग्रहण करावं लागतं आणि मग जेव्हा व्रत ग्रहण करतो आपण वचन देतो, वचनाच्या अर्थाने त्याला ग्रहण करतो आणि ते तोडतो, तर त्याच्यातून सुद्धा अकुशल निर्माण होतं. आणि अशा प्रकारे दोन्ही प्रकारचं जे काही अकुशल आहे ते मी खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि ह्या अकुशलाला मी दुःखाला घाबरून त्या कुशलातून येणाऱ्या दुःखाला घाबरून देसना करतो वारंवार त्यांच्या समोर प्रभूंच्या समोर म्हणजे बुद्ध बोधिसत्वांच्या समोर वारंवार हात जोडून प्रणाम करून मी खऱ्या अर्थाने देसना करतोय. आणि शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे वचनाची शक्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते. आचार्य शांतीदेवांची जी म्हणजे पापदेसण्याची जी चौथी शक्ती आहे वचनाची शक्ती ते इथे ते वापरताना आपल्याला पाहायला मिळतात. हे नायको अपराध को अपराध के रूप में ग्रहण करो, हे प्रभुओ मैं यह पाप फिर न करूंगा. पापदेसनेमधलं आपलं शेवटचं जे ओळ आहे ती ही ओळ आहे की अपराधाला अपराध म्हणून ग्रहण करा. ही फार महत्वाची गोष्ट आहे की अपराधाला अपराध म्हणून ग्रहण करता आलं पाहिजे. जेव्हा कोणी पापदेसना करतो ना तेव्हा त्याचा अपराध हा अपराध म्हणूनच आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो की समजा पापदेसना एखाद्याने केली तर आपण म्हणतो की नाही कुछ नहीं होता चलता यार, ये तेरे से ही थोड़ा होता है, ये 10 लोगों से हो गया है. त्याला सांगा तुम्ही, नाही असं नाही, त्याला अभय देण्याची गरज आहे. पण त्याचं पाप त्याची कुशल कृती ही अकुशलच आहे याची जाणीव येणं गरजेचं आहे. नाही का? चलताय जर तुम्ही म्हटलं तर त्याला लक्षातच येणार नाही की काय चलताय. नाही का? त्याला असं वाटतं की हे चालतंय मग आणखीन एकदा चलताय नाही का? तर असं चलताय खूप चलत राहू शकतं. सातत्याने ते खऱ्या अर्थाने घडू शकतं. आणि म्हणूनच पापदेसनेमध्ये जेव्हा आपण पापदेसना करतो तेव्हा त्या पापदेसनेला तो अपराध आहे. ती चूक आहे या स्वरूपात दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याला अभय द्याल की काही घाबरू नकोस. असं जरी झालेलं असलं तरी तू याच्यातून वर येऊ शकतो. आपण वर येण्याचा प्रयत्न करूया. मी तुला मदत करू शकतो नाही का? अशा स्वरूपाचा भाव होऊ शकतो. पण ती चूक झालेली खरंच चूक आहे याची जाणीव करून देणं, त्या जाणीवेसहित पापदेसना स्वीकारणं महत्वाची गोष्ट असते. जर तुम्ही मेघिया सुत्तामध्ये बघितलं तर मेघिया बुद्धाला न सांगता जातो, म्हणजे सांगूनच जातो पण बुद्धाच्या इच्छेविरुद्ध जातो. आणि आम्रवनात त्याला अडचण आल्यानंतर जेव्हा तो परत येतो तेव्हा बुद्ध त्याला असं म्हणत नाहीत नुसतं की बरं झालं परत आलास. तो जेव्हा म्हणतो की माझ्यासारख्या म्हणजे प्रवर्जित झालेल्या व्यक्तीला सुद्धा आम्रवनात गेल्यानंतर ध्यान साधनेला अडचण आलेली आहे. तर बुद्ध नाही का माझं चुकलं, मी गेलो तर माझं चुकलं. तर बुद्ध त्याला नुसतं तिथेच थांबवत नाही. तर बुद्ध त्याला दाखवून देतात की त्याची काय चूक झालेली आहे. त्याची बुद्धाच्या बाबतीत काय चूक झाली, त्याची संघाच्या बाबतीत काय चूक झाली आणि त्याने प्रीमॅच्युअर्डली म्हणजे एखादा व्यक्ती तयार नसताना जर असा निर्णय घेईल करायचं तर त्याचा काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टी बुद्धाने मेघिया सुत्तामध्ये मेघियाला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट आहे की अपराधाला अपराध म्हणून स्वीकारणं. तर आपण तशा प्रकारे विचार करतो का याचा सुद्धा तुम्ही तुमच्या गटामध्ये विचार करू शकता. आणि मग एक प्रकारचं वचन देणं सुद्धा पापदेसनेमध्ये फार महत्वाची गोष्ट असते. नुसतं अपराधाला अपराध म्हणून स्वीकारणं गरजेचं नसतं किंवा सांगणंच गरजेचं नसतं. तर मी पुन्हा करणार नाही या निश्चयानं ते पापदेसना येणं गरजेची असते.
मी पुन्हा खरंच न करण्याचा प्रयत्न करेल. कदाचित आपण चुकू पुन्हा एकदा, परंतु न करण्याचा जो प्रयत्न असणार आहे तो त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि अशा स्वरूपात जेव्हा आपण पापदेसना करू तेव्हा ती पापदेसना पूर्ण पापदेसना होत असते. तेव्हाच खऱ्या अर्थाने पापदेसनेची जी शक्ती आहे ती आपल्याला पापापासून दूर नेऊ शकते, पापापासून आपल्याला मुक्त करू शकते. कारण छोटे छोटे पाप सुद्धा, छोटे छोटे अकुशल सुद्धा आपल्या आणि बुद्धत्वाच्या मध्ये येत आहेत, या भावनेतून ती आलेली कृती असणार आहे. तर थांबूया आजच्या दिवशी इथे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद ईश्वर.